10वीच्या परीक्षा संपल्यानंतर आता 11वी 12वी तसंच डिप्लोमा प्रवेश प्रक्रियेला वेग आलाय। प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्र मिळवण्यासाठी पालकांची धावपळ सुरू असताना बार्शी तालुक्यात काही महा ई सेवा आणि सीएससी केंद्राकडून विद्यार्थी आणि पालकांची आर्थिक पिळवणूक होत असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत। प्रवेशासाठी आवश्यक असलेला उत्पन्नाचा दाखला, जात प्रमाणपत्र, डोमेसाईल, नॉन क्रिमिनल आदी कागदपत्रांसाठी शासनानं निश्चित केलेल्या शुल्कापेक्षा अनेक पटींनी अधिक रक्कम आकारली जात असल्याचा आरोप पालकांकडून केला जातोय। मिळालेल्या माहितीनुसार उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी तब्बल 450 रुपये, जात प्रमाणपत्रासाठी 1500 रुपये, तर डोमेसाईल आणि नॉन क्रिमिनल प्रमाणपत्रासाठी 400 रुपये आकारले जात असल्याचं समोर आलं। विविध दाखल्यांसाठी वेगवेगळे दर ठरवून पालकांकडून पैसे उकळले जात असल्यानं संतापाची लाट पसरली आहे। आधीच शिक्षणाचा खर्च, प्रवेश शुल्क, पुस्तके, वह्या आणि इतर शैक्षणिक खर्चामुळे आर्थिक ताण सहन करणाऱ्या पालकांना आता कागदपत्रांसाठी देखील मोठी रक्कम मोजावी लागते। त्यामुळे आता नाराजीही व्यक्त केली जाते। विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या नावाखाली सुरू असलेली ही लूट थांबवावी अशी मागणी ग्रामस्थ आणि पालकांकडून होते। यासाठी संबंधित तहसीलदारांनी बार्शी तालुक्यातील सर्व महा ई सेवा आणि सीएससी केंद्रांची तातडीनं बैठक बोलावून शुल्काबाबत स्पष्ट सूचना द्याव्यात, तसंच जादा पैसा आकारणाऱ्या केंद्रावर कठोर कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरते। प्रवेश प्रक्रियेच्या काळात विद्यार्थी आणि पालकांची अडवणूक करून आर्थिक फायदा घेणाऱ्यांवर प्रशासनानं लगाम घालणार का, असा प्रश्न आता बार्शीकर उपस्थित करतायत।